म्हणजे कॉलेजमध्ये जर आपल्याला कळलं 12वी नंतरच किंवा 10वी नंतरच किंवा करिअर घडवण्यासाठी ह्या गोष्टींमधून आपल्याला जावं लागतं, म्हणजे आपल्याला पोहोचत नाही. त्यासाठी स्वतः स्टडी करणं खूप गरजेचं आहे, स्वतः एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपण एक आभासी जगामध्ये राहतो. आभासी जग काय असतं की ग्रॅज्युएशन झालं, सर्टिफिकेट मिळालं की कंपनी मला घ्यायलाच बसली. कमी वयामध्ये सेटल होणं पण खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला मनासारखं लग्न करायचं असेल, मनासारखी मुलगी हवी किंवा मुलगा हवेल, त्यामुळे तुम्ही राजकारणावर शिकून घ्या आणि मग उतरा ह्या गोष्टींमध्ये. मग तुम्ही दंगलीत उतरण्याच्या ऐवजी तुम्ही मोर्चांमध्ये उतरचाल. ज्यावेळी जॉबला जातो आला तिथं मुलं फेल होऊन येतात, म्हणजे 90% 99% मार्क्स असतात पण तिथं फेल होतात. ह्याची कारण आपल्याला समजतच नाहीत. म्हणजे बोलता सगळ्यांना येतं पहिली तो गोष्ट, पण ज्या वेळेस तुम्ही शिकून बाहेर पडता, तुम्ही नॉलेज घेऊन बाहेर पडता, त्यावेळेस ॲक्च्युली ते प्रेझेंट होणं खूप गरजेचं असतं. नमस्कार, मी रितेश. मी एक नवीन पॉडकास्ट सिरीज सुरू करतो. या पॉडकास्ट सिरीजचे आपले पहिले गेस्ट आहेत बारामतीतील सनी चाबुकस्वार सर. सनी सर गेली 10 ते 12 वर्ष महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक शहरामध्ये जाऊन आले. का? याचं कारण आहे विद्यार्थ्यांच्या सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं, विद्यार्थ्यांना बिझनेस म्हणजे काय हे समजावून सांगणं आणि विद्यार्थ्यांना येणारे प्रॉब्लेम्स हे क्लिअर करणं. हे काम सनी सर गेली 10 ते 12 वर्ष करत आहेत. सनी सरांचं मी या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. सनी सर, वेलकम. खूप आभार आहे तुमचा. ओके, आपण सुरू करूयात. सनी सरांना मी विनंती करतो की तुम्ही जे 10-12 वर्ष झालं काम करत आहेत त्याविषयी आम्हाला पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल. ओके, तर मला वाटतं की 2013-14 पासून मी माझा उपक्रम चालू केला होता. ह्याला मी उपक्रमच म्हणेन, कारण पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये या अगोदर असा कोणी विचार नव्हता केला की वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन ट्रेनिंग देणं. ट्रेनिंग चालू होते, पण हे मला का जाणवलं त्याच्या पाठीमागचं रिझन सांगतो. की आपण शक्यतो ग्रामीण भागातून जास्त मुलं येतात, ते शहरी भागामध्ये काम करण्यासाठी जातात. अशा ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जे प्रॉब्लेम फेस करावे लागतात, म्हणजे तुम्हालाही मी जस्ट विचारतो की बघा तुम्हाला फरक जाणवत असेल की पुण्यामधल्या मुलांमध्ये आणि गावाकडच्या मुलांमध्ये किंवा मुंबईच्या मुलांमध्ये आणि आपल्या गावाकडच्या मुलांमध्ये फरक जाणवतो. तर तो फरक कशामध्ये असतो? आपल्या चालण्यामध्ये असेल, बोलण्यामध्ये असेल, वागण्यामध्ये असेल, इथिकेट्स असतील, मॅनर्स असतील. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत उशिरा पोहोचतात. उशिरा पोहोचल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो? ज्यावेळी जॉबला जातो आला तिथं मुलं फेल होऊन येतात, म्हणजे 90% 99% मार्क्स असतात पण तिथं फेल होतात. ह्याची कारण आपल्याला समजतच नाहीत. मग आपण काय करतो? आपल्यामध्ये जे न्यूनगंड शोधतो किंवा आपल्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम शोधतो. आणि हा प्रॉब्लेम मला पण आला होता. मी कंपनीमधून बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये फेल झालो होतो. त्यानंतर मला ही पर्सनल डेव्हलपमेंटची ताकद समजली की अरे हे असं पण असू शकतं. म्हणजे पुढे ते मी मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन की नक्की काय काय ह्याच्यामध्ये पॉईंट्स येतात. मग हे जाणवल्यानंतर मी म्हटलं की हे आपल्याला समजलेलं आहे, आपण शिकलेलो आहे, हे ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तिथून ह्याची ठिणगी पडली आणि ठिणगी आज तुम्ही बघता की पूर्ण महाराष्ट्रभर मी ह्याचे ट्रेनिंग देत आलेलो आहे. असं आहे. साधारणपणे आम्ही पण जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्यामध्ये बरीच मुलं असतात की ज्यांना बोलायचं असतं, ज्यांना स्वतःला काहीतरी एक्सप्रेस करायचं असतं, बट त्यांच्याकडे ते शब्द येत नाहीत किंवा त्यांच्याकडे तो कॉन्फिडन्स नसतो. आणि बऱ्याच मुलांमध्ये तो न्यूनगंड कॉलेज लाईफमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर या गोष्टीवरती पोरांनी कसं मात केलं पाहिजे किंवा ही गोष्ट कशी डेव्हलप केली पाहिजे? आता ज्यावेळेस आपण बोलायला शिकतो ना, लहानपणी बघा आपण 2 वर्षाचं 3 वर्षाचं झाल्यानंतर आपण बोलायला शिकतो. म्हणजे बोलता सगळ्यांना येतं पहिली तो गोष्ट, पण ज्या वेळेस तुम्ही शिकून बाहेर पडता, तुम्ही नॉलेज घेऊन बाहेर पडता, त्यावेळेस ॲक्च्युली ते प्रेझेंट होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मी प्रत्येक वेळेस म्हणतो की बोलणाऱ्याची मातीही विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही. तो प्रकार आपल्या बाबतीमध्ये होऊन जातो. तुम्ही जर पाहिलं असेल आत्ता 10वी-12वीचे एवढे मोठमोठे रिझल्ट लागतात, 90% 99% 100%च पडायचे राहिलेत किंवा पडले पण असतील, सांगू नाही शकत आहे. ज्यावेळेस असे मार्क्स पडतात मग ही मुलं जातात कुठं? हे डायरेक्ट नासामध्ये तर जात नाहीत किंवा मोठ्या कंपनीच्या पोस्टमध्ये पण दिसत नाहीत. मग ही मुलं गायब होतात कुठं? नंतर ते दिसत पण नाहीत. ज्यावेळेस तुम्ही बघायला जाताना हे कुठेतरी छोट्या छोट्या कंपनीमध्ये 10,000 15,000 रुपयावरती काम करत असतात. ॲक्च्युली हे अधोगती आहे. म्हणजे जो शिक्षणामध्ये टॉप आहे, रिॲलिटीमध्ये तो टॉपला असला पाहिजे त्याच्या जॉबमध्ये पण तिथून हे काय होतात की माघारी येतात किंवा सक्सेसच होत नाहीत. रिझन काय की नॉलेज भरपूर आहे पण प्रेझेंट करता येत नाही. लक्षात? मग ते प्रेझेंट कसं करायचं? माझा हाच प्रयत्न असतो की तुम्ही प्रेझेंट करायला शिका. लक्षात? न्यूनगंड काय होतो किंवा माघार का घेतली जाते की नॉलेज असल्यानंतर कॉन्फिडन्स येत नाही. का? तर नॉलेज पण असं असणं खूप गरजेचं आहे की ते प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज असेल तरच तुम्हाला स्पष्टपणे बोलता येतं. हा खूप मोठा आत्ता तरी प्रॉब्लेम आहे आणि तोच माझा प्रयत्न आहे की स्पीक परफेक्ट बनवायचे सगळे, की स्पीक परफेक्ट करता आलं पाहिजे मुलांना. ओके, स्पीक परफेक्ट हे सरांच्या पुस्तकाचं नाव आहे आणि सरांचं आता सध्या एक बेस्ट सेलर पुस्तक महाराष्ट्रभरामध्ये गाजतंय.
त्याच्या 5,000पेक्षा जास्त प्रती सध्या विकल्या गेल्यात आणि बरोबर. सरांची चौथी आवृत्ती चौथी आवृत्ती येते चौथी माझी. आवृत्ती सर 10,000 पुस्तकं प्रिंट करतायत. हो. तर त्या पुस्तकामध्ये असं काय आहे की जे विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे? हा प्रश्न फोन केल्याच येतो. ज्यावेळेस आम्ही पुस्तक लिहिलं होतं मी आणि ज्यावेळेस द्यायला सुरुवात केली तर मला पहिल्यांदा असं बोललं गेलं होतं की आजकाल पुस्तक कोण वाचतं, मोबाईलच्या जमान्यामध्ये पुस्तक कोण वाचतं, हा खूप मोठा प्रश्न होता. पण मला जाणवतं की ज्यावेळेस सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो, टेक्नॉलॉजीचा कंटाळा येतो, त्यावेळेस आपण जुन्या गोष्टींकडे बोलतो. पुस्तकाला जुनं म्हणता येणार नाही, पण ज्यावेळेस मोबाईलचा कंटाळा येतो त्यावेळेस वाटतं की आता काय करायचं, त्यावेळेस लोक पुस्तक हातात घेतात. आणि मी सांगताना तेच सांगतो, ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टींचा कंटाळा येईल, टीव्हीचा कंटाळा येईल, मोबाईलचा कंटाळा येईल, एंटरटेनमेंटचा कंटाळा येईल, त्यावेळेस माझं पुस्तक हातामध्ये घ्या. पुस्तक लिहिताना मी असं लिहिलेलं आहे की तुम्हाला पहिल्यापासून वाचायची गरज नाही. म्हणजे आपण म्हणतो की वेडा पुस्तक वाचायला गेल्यानंतर वाचतो कसा, ते कुठलं पान उघडणार, कसं पण वाचायला सुरुवात करणार. वेड बनून माझं पुस्तक वाचायचं. तुम्हाला वाटलं शेवटून वाचायचं वाचू शकता, मधून वाचायचं वाचू शकता, वाटले 2च पानं वाचायचे तर वाचू शकता, तरीही माझं पुस्तक समजतं. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये ते पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि आज तुम्ही बघताय की माझं बेस्ट सेलर म्हणून ते पुस्तक आता पब्लिशरनेच आम्हाला स्टॅम्प दिलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रती विकल्या जातात. आता पुस्तकामध्ये आहे काय, हा तुमचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये मेनली मी पर्सनल डेव्हलपमेंटवरती फोकस केलेला आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर सॅलरी कशा सांगितल्या पाहिजेत, स्वतःची सेल्फ डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स कशा पद्धतीने वाढवला पाहिजे, तर ह्या सगळ्या ऑल ओव्हर गोष्टींवरती मी एकाच पुस्तकामधून ते मुद्दे मांडून लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. तर पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे ॲक्च्युली. मला फीडबॅक जे येतात त्यातून तर मला कॉन्फिडन्स आलेला आहे की पुस्तक आवडतंय लोकांना. असं आहे. माझा पुढचा प्रश्न आहे की साधारणपणे आता बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांसोबत घडत आहेत. त्यातली एक प्रकर्षाने आणि खूप विद्यार्थ्यांसोबत घडणारी एक गोष्ट म्हणजे मुलांना TY झाल्यानंतर लक्षात येतं की मला हे नव्हतं करायचं. बरोबर आहे. आणि हा प्रॉब्लेम बरीच मुलं फेस करतात. माझ्या पण आयुष्यात असा प्रश्न बऱ्याच वेळा निर्माण झाले की आपण जे करतोय ते का करतोय, त्या प्रश्नाचं उत्तर मला त्यावेळेस सापडत नव्हतं. आणि हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. तर ही गोष्ट कशी फेस केली पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता एक प्रश्न बघा, आपल्याला लहानपणीच विचारला जायचा ज्यावेळेस आपण प्राथमिक शाळेमध्ये असतो किंवा हायस्कूलमध्ये. तुम्ही जर पाहिलं असेल ते आपला करिअरचं जे ॲम्बिशन आहे ना हळूहळू चेंज होत गेलं. म्हणजे मी आता तुम्हाला जरी विचारलं, लहानपणी ज्यावेळेस आपल्याला विचारलं जायचं की तुला मोठ्यापणी काय व्हायचंय, उत्तर काय असायची आपली, डॉक्टर, वकील, CA, पोलीस. का ते ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला फील्डच माहीत नव्हत्या. लक्षात हा प्रॉब्लेम होता. जसं जसं आपण 10वीपर्यंत येतो, 10वीपर्यंत आपण सगळे विषय शिकलेलो असतो. 10वी नंतर आपल्याला कळते का ह्याचे साईड पण असतात, आर्ट, कॉमर्स, सायन्स. गावाकडून असेल तर 3च साईड माहीत असतात. पुढे तुम्ही सिटीमध्ये गेल्यानंतर कधी अरे इंजिनिअरिंग पण आहे, इंजिनिअरिंगमध्ये पण 5-6 प्रकार आहेत. असे एवढे प्रकार आपल्याला समजत जातात. म्हणजे मी सांगताना विद्यार्थ्यांना सांगतो की लाईफ इज अ कन्फ्युजिंग गेम, वी आर कन्फ्युज प्लेयर. म्हणजे कन्फ्युजिंगच गेम आहे पूर्णपणे. त्यात सजेशन देणारे अशा असतात, म्हणजे ज्यावेळेस आपण म्हणतो ना की डोकं दुखायला लागलं तर डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, आपण मेकॅनिककडे जात नाही. मेकॅनिककडे गेला तर ऑइल पाजल, चालेल का? नाही चालणार आहे. मग जर मला CA व्हायचं असेल ना तर मी CA कडेच गेलं पाहिजे. पण जर मला CA व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल तर आपण कोणाकडे जातो, काकाकडं, मामाकडं, चुलत्याकडं. समजते? मग त्यांना त्यातलं काहीच बॅकग्राऊंड माहीत नसतं. ते म्हणतात कर, काय होतंय बघू आपण, मला माझ्या पोराला शिकवायचंय, तू कर, किती पण खर्च होऊ दे. समजते का केलेलं असतं त्यांनी गावात एखादं उदाहरण बघितलं, हे चालत आलेल्या प्रथा आहेत सगळ्या, असा विषय झाला. मग उदाहरण पाहिलेलं असतं. ही खूप चांगली गोष्ट सांगितली. कोणतरी CA झालेला असतो गावामध्ये, कोणतरी इंजिनियर झालेला असतो, मग तू पण होते. ह्याच्यामुळे काय होतं की आपण जे एज्युकेशन घेतो ना त्याला ॲक्सिडेंटल एज्युकेशन म्हणलं तरी चालेल, धक्काबुक्की देत, इकडे जा इकडे जा इकडे जा. मग त्याचा प्रॉब्लेम काय होतो की एक आभाषित जग आपल्या अवतीभोवती तयार होतं, जे की माझ्या पण अवती. आता माझी डबल डिग्री आहे, कॉमर्समध्ये मी डबल डिग्री घेतलेली आहे. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपण एक आभाषित जगामध्ये राहतो. आभाषित जग काय असतं की ग्रॅज्युएशन झालं, सर्टिफिकेट मिळालं की कंपनी मला घ्यायलाच बसली. सगळ्यांच्याच मनामध्ये असतं. त्याच्यासाठी काय होतं, आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये घरच्यांना पण उलटं बोलायला सुरुवात करतो. तुम्हाला काय कळतं, शिकल्यानंतर मी जॉबच करणार आहे, मला पैसेच मिळणार, असं सगळं होतं. घरचे आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असाल की दुनिया वेगळी, पण आपल्याला ते पटत नाही. का एक जनरेशन गॅप असतो. आपण आपल्याला शहाणं समजायला सुरुवात करतो. इव्हन मी पण शहाणं समजायला सुरुवात करत होतो. तुम्हाला पण आपल्याला कधी कधी वाटतं. आणि ते म्हणतो ना वासरात लंगडी गाय शाणी, तसा आपला प्रकार होतो ग्रॅज्युएशन होईपर्यंत. आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कळतं की रिॲलिटी वेगळीच आहे. म्हणजे आभाषित जग रिॲलिटीला धडकतं, तो जो धक्का आहे. मग तिथं आपल्याला वेगवेगळ्या आजारांची माहिती व्हायला सुरू होते, जसं की डिप्रेशन, टेन्शन, जे की शाब्दिक आजार आहेत. डिप्रेशन, टेन्शन, मला कसं तरी होतंय. हे कधी होतं, आफ्टर ग्रॅज्युएशन. कारण आपल्या इंडियामध्ये प्रॉब्लेम काय आहे की आपण जे एज्युकेशन घेतोय ते 20-30 वर्षापूर्वीच एज्युकेशन घेतोय. लेटेस्ट मधलं आपल्यापर्यंत पोहोचच नाही आणि ते कधी पोहोचेल नाही सांगू शकत आहे. मग त्या आभाषित जगाला धडकल्यानंतर ते जे धक्के बसतात ते सहन होत नाहीत. मग ग्रॅज्युएशन नंतर पण लोक वेगळं काहीतरी शिकायला जाणार, अजून काहीतरी शिकायला जाणार, मग कंटाळ येऊन जॉब पकडतात.
ॲम्बिशन म्हणून आहे की बाबा आता सगळेच ओरडायला लागले, लग्न पण करायचंय, नुसतं बसून खातो का, असे डायलॉग सुरू होतात. मग त्याच्यामुळे काय होतं की ते सोडून देतात विषय आणि म्हणतात चला मिळेल तिथं जॉब करू. म्हणजे कॉलेजमध्ये जर आपल्याला कळलं 12वी नंतरच किंवा 10वी नंतरच किंवा करिअर घडवण्यासाठी ह्या गोष्टींमधून आपल्याला जावं लागतं, पण ते आपल्याला पोहोचत नाही. त्यासाठी स्वतः स्टडी करणं खूप गरजेचं आहे, स्वतः एक्सपिरियन्स घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जसं सांगितलं की स्वतः एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे, बरोबर. बट कॉलेज लाईफ मध्ये एवढी मॅच्युरिटी नसते, एवढी अक्कल आलेली नसते पोरांना. तर बरोबर. ही गोष्ट कशी फेस केली पाहिजे किंवा कसं रिअलिटी चेक केला पाहिजे स्वतःबद्दल? आता कसं होतं की मी मुलांना सांगतो की जसं की म्हणतो ना की 12वी नंतर एखादी मुलगी आवडण्यासाठी, प्रेम करण्यासाठी समजते ती समज कशी येते. मग कामावरती प्रेम करायचं समज काय येऊ शकत नाही. हा लक्षात. जसं म्हणतो ना की पुढे जाऊन काय कमवायचं, पैसा कमवायचा, आपल्याला माहिती आहे पैसे पर्याय नाही, करिअर घडल्याशिवाय तर म्हणजे प्रेम करायला पैसे लागत नाहीत, पण ते प्रेम केल्यानंतर लव्ह मॅरेज करायला पैसे लागतील. समजते मी काय, कारण पुढे जाऊन लग्न करायचं, करिअर करायचं. आणि काय मुलांनी तसं केलेलं आहे की मला पुढे जाऊन सक्सेस व्हायचंय. हा लक्षात. सक्सेस झाल्याशिवाय मुला मुलगी देऊ शकत नाही. ज्यांना कळले ते तशा वेळेपणात पण सक्सेस झालेले आहेत आणि काही बरबाद पण झालेले आहेत त्याच्यामुळे. कारण आपल्या इंडियामध्ये कसं आहे माहिती आहे की एकच वय असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला जबाबदारी येतात. घरचे पण बोलायला लागतात की आता किती शिकणार आहे. तेच वय असतं जिथं प्रेम होऊन जातं तुम्हाला. लक्षात. का आता कॉलेज आहे, साहजिक त्या गोष्टी अट्रॅक्ट करणार तुम्हाला, प्रेम पण होऊन जातं आणि त्याच वयामध्ये तुम्हाला सेटल पण व्हायचं असतं. म्हणजे आज तुम्ही मुलींना प्रश्न विचारा, तुमच्या मैत्रिणी असतील किंवा कॉलेजमध्ये जाऊन त्यांना एक प्रश्न मी सेमिनारच्या सुरुवातीला विचारतो, स्ट्रगलर मुलाबरोबर तुम्ही लग्न करणार का सेटल मुलाबरोबर करणार? काय उत्तर असेल तुम्हाला? काय वाटतं मुली काय उत्तर देतात, सेटल का स्ट्रगलर? सेटल्ड. घरचे पण काय म्हणणार, इव्हन ऑडियन्स जरी आपली पाहत असतील ते पण काय म्हणणार की मला सेटल्ड मुलगा पाहिजे. आता थोडासा विषय लांबू शकतो, लांबला तर चालेल. हा मुद्दा आपण क्लिअर करून घेऊया कारण मुलांना कळणं खूप गरजेचं आहे की काय. जर सेटल मुलगा एखादा पाहिजे असेल, सेटल म्हणजे काय असतं की त्याला परफेक्ट जॉब असणं गरजेचं आहे. हा लक्षात. ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपली 20-21 वर्षे कंप्लीट होतात. हा लक्षात. त्यानंतर जॉब शोधण्यामध्ये, चांगला जॉब शोधण्यामध्ये 2 वर्ष जातात. वय वर्ष झालं 23 तुमचं, तिथं पण जॉब लागला तुम्हाला. आता सेटल कोणाला म्हणलं जातं की ज्याचा बंगला आहे, हा लक्षात, ज्याची गाडी आहे, ज्याचा बँक बॅलन्स आहे, स्वतःचा म्हणतोय मी, हा लक्षात, वडिलांचा नाही स्वतःचा, एक प्रॉपर्टी बँक बॅलन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जर एखाद्या मुलाने जॉब लागला, त्याला 20-25 हजारात जॉब लागतो, 15 हजारात जॉब लागतो, त्याला जर गाडी घ्यायची झाली, गाडी नाही म्हटलं तर 10-12 लाख रुपयाला गाडी येते, ती गाडी EMI वरती घेतो, ते फेडायला 5 वर्ष जातात. मुलाचं वय 23 होतं, गाडी घेतलं तर वय झालं 5 वर्ष ॲड केले 28 वय झालं. त्याच्या पुढे त्याला बंगला बांधायचा आहे. जर 11 लाखाच्या गाडीला 12 लाखाच्या गाडीला 5 वर्ष गेली तर विचार करा 20 लाखाच्या बंगल्याला किती जातील. 5 वर्ष अजून पकडा, वय वर्ष झालं त्याचं 28 आणि 5 33 वय झालं. तिथून पुढे बँक बॅलन्स पण झाला पाहिजे. मला लक्षात. त्याला त्याचं 35 वर्ष वय झालं, आपण ॲझ्युम करूया. मग माझा ज्यावेळेस मुलींना मी प्रश्न विचारतो की 35 वर्षाच्या सेटल मुलाशी तुम्ही लग्न करचाल का? आता काय उत्तर येईल? 35 वर्षाच्या मुलाशी मुली लग्न करतील आत्ताच्या? नाही म्हणायचं, वय झालं. मग तो सेटल आहे पण वय झाला. विचार करा. लक्षात. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम खूप मोठा प्रॉब्लेम. कमी वयामध्ये सेटल होणं पण खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला मनासारखं लग्न करायचं असेल, मनासारखी मुलगी हवी किंवा मुलगा हवेल, मुलगा हवा असेल मुलींना पण, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात आत्ताच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी हे एक्झाम्पल प्रत्येक वेळेस देत असतो. बट ह्यात तुम्ही जे सांगितलं त्यात पण 2 आपण वर्ग करू शकतो. बरोबर. एक असतात की मुलं जी प्रिव्हिलेज असतात, ज्यांच्याकडे ऑलरेडी सगळं सेट असतं, बरोबर, ज्यांच्याकडे बॅकअप असतो. आणि दुसरी असतात की जी मुलं ज्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना ते 5वीलाच पुजलाय, स्ट्रगलिंग माथ्यावरच मारून आले लहानपणापासून, अशा मुलांना ऍज कम्पेअर टू प्रिव्हिलेज मुलांपेक्षा जास्त स्ट्रगल असतो. तर ह्या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल की कशा लवकर गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडतील ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे? एकच पर्याय आपल्या इंडियामध्ये. आपल्याकडे अधोगती काय सांगतो की आपली तर बालकामगार गुन्हा आहे. म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलगा जर तुम्ही कामाला ठेवला तर तो कायद्याने गुन्हा असतो. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही टॅलेंट यूज केला तर टॅलेंट वापरून जर तुम्ही काम केलं तर तो गुन्हा नाही. एक्झाम्पल सांगायचं, डान्सर झाला, आज तुम्ही लिटल चॅम्प बघता, छोट्या छोट्या शोमध्ये छोटे छोटे मुलं जातात, त्यांच्यावरती कुठं गुन्हा दाखल होतो, करोड रुपये कमवतात. पण तसाच मुलगा तुम्ही हॉटेलवरती कामाला ठेवा, तिथं पाठी लावावी लागते की बालकामगार गुन्हा आहे, की आमच्याकडे कोणताही बालकामगार काम करत नाही. 8-9 वर्षाच्या मुलांना आपल्या इथं काम नाही करू शकत, किंवा 17-18 वर्षाची जरी मुलं झाली तरी काम नाही करू शकत. का तर बालकामगार गुन्हा आहे. घरचे पण काय म्हणतात, तू शिक, आम्ही सांभाळतो. सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम आहे. मुलांना जापानमध्ये तुम्ही पाहिलं ना, पहिलीपासून मुलांना झाडणं, लोटणं, पुसणं सगळं, तिथं कुठल्याही स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, तुम्ही युट्यूबला डॉक्युमेंटरी बघा, कुठल्याही स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये साफसफाईला कामगार नाही. रोज मुलं सकाळी येतात, स्वतः सगळं ऑफिस, कॉलेज सगळं काय साफ करतात आणि मगच बसतात शिकण्यासाठी. आपले तसं नाही, आपण उलट कॉलेजमध्ये जास्त घाण करतो. आपण घरातलं आपलं हातरलेलं हंतरून पण उचलत नाही, म्हणजे काम करण्याची आपल्याला सवयच लावली गेली नाही. मग ग्रॅज्युएशनपर्यंत कामाची सवय नाही. त्यासाठी एक सोपा पर्याय काय सांगतो मी, की ज्यावेळेस तुमची 10वी होईल, 12वी होईल, कामाला सुरुवात करा.
लक्षात नाही. कॉलेज पाहिलं तर 3 ते 4 तासाचं कॉलेज असतं, 6 सब्जेक्ट असतात, 24 तास आपल्याकडे असतात. 4 तास कॉलेज केलं, मी म्हणतो 4 तास जॉब केला, 8 तास तुम्ही द्या. नंतर तुम्हाला 12-12 तास काम करायचं आहे. आता कॉलेज एजमध्ये तुम्ही 8 तास काम केलं, 4 तास कॉलेज करा, 4 तास ड्युटी करा, पार्ट टाइम करा. ग्रॅज्युएशन होईपर्यंत ज्याने प्लेन ग्रॅज्युएशन केलं, समजते, तो काय होईल, फक्त ग्रॅज्युएशन करून बाहेर पडेल. आणि जर तुम्ही पार्ट टाइम जॉब केला तर तुम्ही एक्सपिरियन्स म्हणून बाहेर पडताल आफ्टर ग्रॅज्युएशन. आणि एक्सपिरियन्सवाल्याला खूप व्हॅल्यू आहे बाहेर मार्केटमध्ये. म्हणून सांगतो की 12वी नंतरच काम करायला सुरुवात करा. जो आपला पहिला प्रश्न होता की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कळतं की माझ्या शिकलेल्याचा काही उपयोगच नाही, समजते, रियालिटी चेक होतो. कारण कुठल्याही कॉलेजमध्ये आज शिकवलं जात नाही की बिझनेस कसा करायचा, पैसा कसा कमवायचा, जॉब कसा करायचा, कंपनी कशी उभी करायची. कुठल्याही डिपार्टमेंटला हा टॉपिक नाही आहे. तो तुम्हाला मार्केटमध्येच जाऊन शिकावा लागतो. आणि जेवढं तुम्ही ते लवकर शिकाल तेवढं करिअर लवकर सेट आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, जो शिकायला गेला, साहजिक ती सायकल जी आहे ती पुढे वाढत जाणार आहे. हो, जिथं तुम्ही 25व्या वर्षात सेट होणार, मी मग सांगितलं 35व्या वर्षी सेट होणार. तर हा विषय आहे. ह्याला जोडून प्रश्न आहे की आपण मागच्या काही दिवसांमध्ये बातम्या बघितल्या असतील. बरोबर. तर कोटाच्या बातम्या आल्या आपल्याकडे. बरोबर. 11वी-12वीची मुलं ज्यांना अभ्यासाचं प्रेशर सहन होत नाही म्हणून असं 15-20 एक्झॅक्ट आकडा मला नाही सांगता येत, बट कितीतरी मुलांनी आत्महत्या सुसाईड केला. आणि ते कारण काय की स्पर्धा, वाढती स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये मुलांवरती पालकांकडून एक वेगळ्या लेवलचं प्रेशर आजकाल दिलं जातं. आणि ते प्रेशर कधी काळी सहन होत नाही. कोर्टामध्ये त्या मुलांनी आत्महत्या केल्या म्हणून आपल्याला ते नोटीस झालं. पण आपल्याकडे पण अशी बरीच पोरं आहेत की ज्या मुलांवरती खूप प्रेशर असतं अभ्यासाचं आणि त्यांच्याकडून नाही होत. तर अशा पालकांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? आकडा तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही, पण मला आकडा चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण मागच्या सेशनमध्ये मी ते सांगितलं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये, इंडियाचं सोडा, तुम्ही कोटात सांगितलं, पण महाराष्ट्राचं एक्झाम्पल सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी जे सर्वे केला गेला, गव्हर्नमेंटकडून सर्वे केला, 1.5 लाख मुलांनी सुसाईड केले, यंग मुलांनी. 18 पासून त्यांचं वय 30 ते 32 पर्यंत वय. आणि त्याच्यामध्ये मुलांची संख्या जास्त आहे मुलींपेक्षा. मुलांची संख्या जास्त आहे. का तर 18 नंतर जे प्रेशर चालू होतं, काम कर, करिअर कर, सेट हो, हे कर, ते कर, आणि मुलांना एक्सप्रेस करता येत नाही. तुम्ही आज मी रडत थांबलो तुमच्यासमोर, मला हे काय रडतात सर, बरोबर, आपलं सहज. तुम्ही घरात जर रडत बसला तर डायलॉग येतो, अरे मुलगा आहे तो काय रडतोय. मग ते एवढ्या भावना तुमच्या दाबल्या जातात. मुली बघा लगेच रडून मोकळ्या होतात. काय होतं, इमोशन. कारण आपल्या इंडियन लोकांचं आहे ना, EQ स्ट्रॉंग आहे. EQ म्हणजे काय, इमोशनल क्वेश्चन. कुठलीही गोष्ट आपण काय करतो, इमोशनल लगेच घेतो. म्हणजे आज जाता जाता एखाद्या रस्त्याने शिवी जरी दिली, काही कारण नसताना, वेड्याने शिवी दिली तर आपण इमोशनली घेत नाही, आपण काय म्हणतो वेड आहे. पण एखाद्या सुजान जाणत्या माणसाने तुम्हाला शिवी दिली, आपण इमोशनल विचार करतो, ह्याने मला शिवी का दिली, बाबा ह्याचं मी काय वाकडं केलं होतं, काय झालं, मग ह्याचं बघतोच मी, बरोबर. इमोशनली आपण लगेच एवढे विचार करतो, म्हणजे 64,000 विचार येतात ना दिवसभरात, 24, सगळे विचार आपण तिकडे लावतो आणि ह्यालाच टेन्शन म्हणतो आपण. लक्षात. तर प्रॉब्लेम तो झालेला आहे की आजची मुलं जे आहेत खूप जे म्हणतो ना आपण शॉर्ट टेम्पल झाले, त्यांना राग लगेच येतो. लक्षात. मग शॉर्ट टेम्पल जसं म्हणतो ना की मित्र बनून तुम्ही जेवढं त्यांच्याबरोबर राहचाल ना, म्हणजे पॅरेंट्सला पण सांगतो, जनरेशन गॅप खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता जनरेशन गॅप हा विषय काय येतो, आपण 90ची किड आहे. म्हणजे मला वाटतं आपण सगळे 90ची किड आहोत. आपण बदल पाहिलेला आहे. काय बदल पाहिलेला आहे, आपण TV जाताना पाहिलेला आहे, मोबाईल येताना पाहिलेला आहे, रेडिओ जाताना पाहिलेला आहे, बरोबर. बऱ्याचशा गोष्टी जाताना पाहिल्या, तसेच येताना पाहिलेल्या आहेत. म्हणजे कोणी इमॅजिन पण नव्हतं केलं की हे मोठमोठे TV जातील आणि छोटे TV येतील. अँटेना आपण हाणून चालू करायचो, लक्षात, मुंग्या आल्या तर, मुंग्या वगैरे, लक्षात. ह्या गोष्टी आपण काय केल्या, पाहिलेल्या आहेत आणि त्या जाताना पाहिल्या, नवीन गोष्टी येताना पाहिल्या. आत्ताच्या जनरेशनला ते आयते मिळाले. अँड्रॉइड फोन डायरेक्ट हातामध्ये मिळाला, सहज मिळालं ते. आणि जो मोबाईल मुलाला चालवायला जमतो ना, तो त्याच्या वडिलांना चालवायला जमत नाही. एखादी गोष्ट जर मुलाला जमत असेल आणि ते वडिलांना जमत नसेल तर तो वडिलांना काय समज, ह्यांना ज्ञान नाहीये, आज्ञान लोक आहेत, मला जास्त कळतं, वडिलांना जास्त कळत नाही. मग हे क्लॅशेस होतात. तेच फक्त फोन चालवता येत नाही ह्याच्यावर, फोनमुळे सुसाईड जास्त झाले. तुम्हाला हाईट सांगतो, मागच्या वर्षी मोबाईलमुळे सुसाईड जास्त झाले. ऑनलाईनमुळे सगळे मोबाईलवरती आले. 5वी-6वीच्या मुलांनी पण मोबाईल मागितले आणि मोबाईल वापरायची सवय जी झाली ती परत द्यायनात मुलं मोबाईल माघारी. मग मोबाईलमुळे एवढी भांडणं झाली, टायटलच येतं, मोबाईलमुळे मुलांनी सुसाईड केलं. मोबाईलमुळे मॅक्झिमम सुसाईड झाले. अभ्यास मोबाईल घ्यायचा आणि ती सवय लागली. मोबाईलचं ॲडिक्शन माहिती आहे, आपल्यालाच होऊ शकतात, लहान मुलांना तर इझिली ते अट्रॅक्ट करू शकतं. तर हे रिझन्स खूप आहेत सुसाईडच्या पाठीमागे. 1.5 लाख शॉर्ट आकडा नाही आहे, त्याच्यामध्ये पण युथ सुसाईड करते आजकाल, म्हणजे अवघड गोष्ट आहे. असं आहे. ह्यालाच धरून अजून एक प्रश्न आहे की आपल्याकडं बरेच अधिकारी जे आहेत मोटिवेशनल स्पीकर झाले. बरोबर. आपल्याकडे एक लाट आली मागच्या 7-8 वर्षांपूर्वी, जे आपल्याला असे कुठल्या अधिकाऱ्याचं नाव घ्यायचं नाही, बट माझं असं वैयक्तिक मत आहे की त्यांनी महाराष्ट्राचं खूप जास्त नुकसान केलंय. बरोबर. कारण मुलं स्पर्धा परीक्षांच्या मागे धावतात आणि धावताना माझे पण बरेच असे मित्र आहेत की ज्यांनी बीएचा पर्याय निवडला. म्हणजे आपल्याला कुठल्या कोर्सला नावं नाही ठेवायची, बरोबर, बट BA केलेली मुलं स्पर्धा परीक्षेकडे जातात, त्यांना अभ्यास करायचा म्हणून ते BA सारखा कोर्स निवडतात आणि नंतर कळतं की आपल्याकडून नाही झालं, बरोबर, तर मग BAच्या बेसवरती पोरांना जॉबच लागत नाही. त्याच्यातून येणारा वेगळाच तणाव आहे.
आणि ही मुलं BA का करतात? कारण कुठल्या तरी अधिकाऱ्यानं सांगितलेलं असतं मोटिवेशनल स्पीकरने की मी BA केलं, मी संघर्ष केला, मी पुण्यात राहिलो वगैरे वगैरे वगैरे. अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल? आता मोटिवेशनल स्पीकरचा मुद्दा एक तुम्हाला कंप्लीट करतो. ह्याची खूप मोठी लाट आहे अजून पण लक्षात. मला पण बरेच जण म्हणतात सर तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात. मग तुम्ही मोटिवेशनल स्पीकर नाही, मी ट्रेनर आहे. मी तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकतो. कुणीही कोणाला मोटिवेट करू शकत नाही. माझं वाक्य आता परत ऐका. काय मोटिवेशनल स्पीकरला रागील ज्यांनी तिथं टायटल टाकलेलं इंस्टामध्ये मोटिवेशनल स्पीकर म्हणून. पहिली गोष्ट कुणीही कोणाला मोटिवेट करू शकत नाही. तुम्हाला स्वतःलाच हवं लागतं. ती ठिणगी ती आग स्वतःच्या मनामध्ये ज्यावेळेस तुमच्या येईल ना त्याच वेळेस तुम्ही स्वतः मोटिवेट होऊ शकता. आजकाल ऑडियन्स पण हुशार झाले. बोर होतं तुमचं नका सांगू, आम्ही काय करू सांगा. म्हणजे मी लक्षात तर हा विषय आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे सांगणाऱ्यांना पण सांगतो की बाबा तुम्ही घडलेला आहात, तुम्ही झालेला आहे, तुमची स्टोरी संपलेली. तुमचे ज्यावेळेस पिक्चर बनेल त्यावेळेस लोकांना कळेल. आता मुलांना सांगा की तुम्ही काय केलं पाहिजे. मी मुलांना स्पष्ट, मी माझ्याबद्दल कुठल्याच ह्याच्यामध्ये बोलत नाही. माझी ती शिकवण्याची पद्धतच वेगळी आहे की तुम्ही काय काय केलं पाहिजे, तुम्ही कुठं कुठं चुकता ते ऐका आणि ते डेव्हलप करा. त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, मला काय फायदा न तोटा त्याचा. या पद्धतीचं आहे त्या गोष्टी. माझं वैयक्तिक जनरल ऑब्झर्वेशन आहे की मागच्या 5-6 वर्षातले आपण 5 ते 10 वर्षातले जर कुठले जरी रिझल्ट पाहिले, आपण कुठलेही रिझल्ट बघूयात आपण, MPSC, UPSC, HSC, SSC, ते ह्या प्रत्येक रिझल्ट मध्ये आपल्याला मुलींची बाजी मारताना आपल्याला दिसत आहेत की सगळ्याच रिझल्ट मध्ये आपल्याला मुली अग्रेसर दिसत आहेत. ह्याच्याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. आता माझ्याच ऑफिसचं एक्झाम्पल सांगतो. माझ्याकडे 350 स्टुडंट आत्ता करंट शिकायला आहेत. त्याच्यामधले 350 पण 350 मुली आहेत, 25च मुली. मुलं बघायला दिसत नाही, असं वाटतं की मुलींचा क्लास चालू होतो. माझ्याकडे जो स्टाफ आहे 9 जणांचा स्टाफ आहे, त्यात एकच मुलगा काम करतो, बाकी सगळ्या लेडीजच. मला समजा मुलं गेलीत कुठे, मुलं तर आहेत पण ह्याच्याच ऐवजी तुम्ही बाहेर फिरताना बघा चौकामध्ये मुली जास्त दिसतील का मुलं जास्त दिसतील? उत्तर इथंच आहे. म्हणजे मुलांचा वेळ चाललाय कुठं. फॉर एक्झाम्पल आता होतं काय की बाकीच्या गोष्टींमध्ये एवढा वेळ चाललेला आहे मुलांचा, म्हणजे फोकस मुलं खूप कमी झालेले आहेत. का तर मला वाटतं मुलांनीच आपली अशी इमेज बनवून टाकलेली आहे की मुलं कामच करू शकत नाही, मुलं जास्त. अगोदर मुलंच असायचं सगळीकडे. आज बस ड्रायव्हर मुलगी, रेल्वे मुलगी चालवते. ह्यांनी दाखवलेले, प्रूव्ह केलेले मुलींनी, असं म्हणता येत नाही की मुलींनी पण प्रूव्ह केले. पण मुलांना असं वाटतं की आता प्रूव्ह करायची गरज नाही, आहे तर आपल्याकडे येईल. पण तो खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे आता सध्या की मुलांना कंपनीच मागत नाही की मुलं पाहिजेत आम्हाला जॉबला. हा लक्षात. मग मुलांनी जर असं जर इग्नोर केलं एज्युकेशन करत तर मग फक्त मुलं कामगार राहतील, मुली ऑर्डर देत राहतील, असा विषय होऊ शकतो पुढे जाऊन. जर असं झालं तर चांगली गोष्ट आपल्याकडे. कारण आपण अशा सोसायटीमध्ये राहतो की जिथं कायमच आपला पुरुषांचा स्पेसिफिक डॉमिनन्स राहिलेला आहे. बरोबर. तशी तुम्ही जे सांगितली ती पॉझिटिव्ह गोष्ट पण आहे, पॉझिटिव्ह त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आता जसं आपलं बोलणं झालं त्याच रिलेटेड अजून एक प्रश्न आहे माझा की ग्रामीण भागात विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात, MBA करतात आणि त्या कम्पेअरली शहरी भागातले विद्यार्थी इंजिनिअरिंग करतात, MBA करतात. फक्त त्यांच्यात फरक असतो की ते एका चांगल्या कॉलेजमधून करतात. मग त्याचा परिणाम आपल्याला पॅकेजेसवरती पण दिसतो. एकदम नॉमिनल, म्हणजे एकदम ज्या पगारामध्ये आपलं रोजचा महिन्याचा खर्च निघू शकत नाही अशा पगारावरती पोरं काम करतात. इंजिनियर, MBA झालेले विद्यार्थी. तर ही गोष्ट कशी बघितली पाहिजे आणि ह्या गोष्टीत कसा बदल केला पाहिजे? आता जो माझा बी परफेक्ट ग्रुप आहे, ऍक्च्युली हा ग्रुप त्याच मुद्द्यावरती काम करतोय. जसं मी पहिल्या प्रश्नामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की जो फरक जाणवतो सिटी मधल्या मुलांमध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये काय फरक असतो तुम्हाला सांगतो की पॅकेजमध्ये का फरक येतो. ज्यावेळेस मुलं इंटरव्ह्यूला जातात ना आजकाल शिक्षण, त्यावेळेस त्यांना स्वतःचं नाव पण नीट सांगता येत नाही. स्वतःची ओळख करून देताना स्वतःच्या ओळखीमध्ये काय काय सांगितलं पाहिजे हे पण त्यांना समजत नाहीये, कारण हे जज केलं जातं. पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या गावाकडच्या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये किंवा कॉलेजेसमध्ये खूप फरक आहे. आज NSDCचा जो उपक्रम तुम्ही पाहिला, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम गव्हर्नमेंट राबवतं, ज्याच्यामध्ये मुलांचे स्किल डेव्हलप झाले पाहिजे. त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल आणि पर्सनल डेव्हलपमेंट स्किल पहिला पॉईंट आहे. हे मुलांचे पहिल्यांदा डेव्हलप झाले पाहिजे. ह्याच्यासाठी गव्हर्नमेंट 14,000 कोटी खर्च करतात. बरोबर, लक्षात. पण आपली मुलं ते जॉईनच करत नाही. गव्हर्नमेंटचा कुठलाही फ्री कोर्स असू द्या, मुलं म्हणणार काय गव्हर्नमेंटचा त्याविषयी जातच नाही, जॉईनच करत नाही. त्याच्यामध्ये काय काय शिकवलं तुम्ही शॉक होचाल. हा जो कोर्स तुम्ही बाहेर करायला गेला, मी स्वतः एक कोर्स केलेला आहे पर्सनल डेव्हलपमेंटचा कोर्स, तुम्ही पुण्याच्या ठिकाणी करायला लांब नाहीये. 3 महिन्याचा कोर्स केला तर तुम्हाला 25,000 रुपये बेसिक कोर्सची फीज आहे पर्सनल डेव्हलपमेंटची. आणि तुम्ही जर ॲडव्हान्स कोर्स करायला गेला तर 1.5 लाख रुपये फीज आहे 6 महिन्याची. आता तुम्हाला हसायला काय शिकवत असतील 3 महिन्याच्या बेसिक कोर्समध्ये? कपडे कसे घालायचे, त्याचा कलर कोणता असला पाहिजे, टाय कशी बांधली पाहिजे, चालायचं कसं,
ह्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्ही माझं ॲडव्हान्समध्ये काहीतरी वेगळं शिकवतील, काहीच नाही. त्याच्यामध्ये शिकवलं जातं बोलायचं कसं, बसायचं कसं, चहा कसा प्यायचा, पाणी कसं प्यायचं, जसं टेबल मॅनर्स म्हणतो, एथिकेट्स काय असतात, मॅनर्स काय असतात, हाय कसं बोलायचं, हॅलो कसं, हँड मुवमेंट, आयब्रो मुवमेंट, आय टू आय कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन, बिअर्ड कशी असली पाहिजे, तुम्ही स्पेक्स घातला असं स्पेक्स कसे असले पाहिजेत तुमचे, ड्रेसिंगमध्ये कलर चॉईसिंग कसं असलं पाहिजे. कारण आपण मॅक्झिमम कलरला कन्फ्यूज होत असतो. मग तुम्ही इंटरव्ह्यूच्या ठिकाणी कलर कोणता घातला पाहिजे, तो कसा रिफ्लेक्ट करेल, शूज कसे असले पाहिजेत, बेल्ट कसा असला पाहिजे. शूजमध्ये पण ज्या कलर तुमचा शूज असला ज्या कलरचा तुमचा बेल्ट असेल त्याच कलरचा तुमचा शूज पण असला पाहिजे. सॉक्स पण जज केले जातात. तुम्ही आतमध्ये जर बनेल घातला असेल ना, ते बनेलचे थोडी जर लेस बाहेर आले ते पण जज केलं जातं मोठमोठ्या इंटरव्ह्यूमध्ये. ह्याच्याकडे आपण कधी लक्ष दिलं? आपण इंटरव्ह्यूला जायचं म्हटलं तर आपण एक कुठला तरी ड्रेस उचलतो ना, इंटरव्ह्यूला घेऊन जातो. तुम्ही फुलाचे ड्रेस घालून जा, प्रिंटेड ड्रेस घालून जा, तुम्ही रिजेक्ट होता तिथं. कारण पण सांगत नाही तुम्ही रिजेक्ट का झाला. अजून एक प्रॉब्लेम हा आहे की आपल्या इथल्या मुलांना रिझ्युमीच बनवता येत नाही. मेन म्हणजे ही कन्सेप्टच माहीत नाही की बायोडाटा, रिझ्युमी आणि CV ह्याच्यामध्ये फरक असतो. लक्षात, बायो म्हणजे बायोलॉजिकल डेटा येतो, त्यामुळे तुमची फॅमिली, तुमचं गोत्र, तुमचं ब्लड ग्रुप, खानदान, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता विषय राहतो रिझ्युमी आणि CV. रिझ्युमी आणि CV मधला फरक आपल्या इथले जे कॉलेज आहेत ग्रामीण भागातले किंवा जे बाकीचे कॉलेज आहेत तिथं माहीतच नाही, कोणी सांगतच नाही. ग्रॅज्युएशनपर्यंत कुठले टीचर येऊन तुम्हाला सांगणार नाही की बायोडाटा, रिझ्युमीमध्ये फरक असतो किंवा CV मध्ये फरक असतो. आपण काय करतो, ह्याचा कॉपी कर, त्याचा कॉपी कर आणि पुढे देऊन टाक. याच्या डिपार्टमेंट खूप हुशार आहेत आणि त्यांना माहिती आहे आज एक जागा जर मी काढली तर माझ्याकडे 1000 फॉर्म येणार आहे. मग बेस्टमधलं मी बेस्टच घेईन ना. आणि मी पण इंटरव्ह्यू घेतो, मी इंटरव्ह्यू घेताना रिझ्युमी मागवतो पहिल्यांदा. ज्याचा रिझ्युमी स्मार्ट, तो एम्प्लॉई स्मार्ट आपण म्हणतो, की ज्याने रिझ्युमी बनवण्यासाठी एवढा जर वेळ घालवला असेल, लक्षात, तो काम करण्यासाठी किती स्मार्टपणा दाखवेल आणि मग त्याला मी बोलवून घेतो. म्हणजे शॉर्ट करतो आपण, त्यातले मिनिमम 10 रिझ्युमी बाहेर निघतात. कंपनी अशी जज करते. ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्याच गेल्या नाहीत. आणि आज जो कोर्स करायचा झाला की मी जर म्हणलं की तुम्हाला जर खायचं कसं, बोलायचं कसं, बसायचं कसं, ह्याचा जो कोर्स लावायचा झाला, ह्यालाच पर्सनल डेव्हलपमेंटचा कोर्स म्हणतात. मी मराठीमध्ये साध्या शब्दामध्ये सांगतोय. म्हणजे चहा पिताना आपल्याला कप आणि बशी येते, माहिती आहे तुम्हाला? तर आपण चहा पिताना मॅक्झिमम कपाने पितो. लक्षात, कपानेच पिला जातो चहा. किंवा घराकडे असेल तर आपण बशीत ओतून पितो. ॲक्च्युली बशीत चहा प्यायचाच नसतो. टेबल मॅनर्सचा पार्ट आहे. इंटरव्ह्यूमध्ये 21 प्रकार आहे, त्याच्यामधला एक इंटरव्ह्यूचा प्रकार आहे तो लंच इंटरव्ह्यू. लंच इंटरव्ह्यूमध्ये मुद्दाम तुम्हाला चहा मागवला जातो आणि आपण त्या बॉसच्या समोर किंवा त्या HRच्या समोर चहा पितो. बशीमध्ये वाटला फेल. असे इंटरव्ह्यू यूट्यूबवरती बघायला मिळतील तुम्हाला मोठमोठे, जे आपण म्हणतो ना इंटरव्ह्यूचे राऊंड आहेत. पहिला राऊंड झाला, दुसरा, तिसरा, 4 राऊंड झाल्यानंतर मला तिथं सिलेक्शन मिळालं. त्यावेळेस कुठे तुम्हाला 1.5 आणि 2 लाख तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट मिळतं. पण ह्या छोटे छोटे इंटरव्ह्यूमधून तुम्हाला जावं लागतं. म्हणजे चहा कपानीच प्यायचा असतो. मग मुलं म्हणतात तसं बशी का दिली? बशी दिलेली असते ना, ती चहा पिताना टिपका झेलण्यासाठी बशी दिलेली असते. आता हे आपल्याला सांगणार कोण? हे करण्यासाठी लक्षात घ्या, हे शिकण्यासाठी 25-25 हजार रुपये मुलांचे बेसिक घेतले जातात, 1.5 लाख रुपये फीस घेतले जातात. मग तुम्ही जे म्हणला ना, त्या मुलांमध्ये ह्या मुलांमध्ये फरक का? पेमेंटमध्ये आणि पोस्टमध्ये पण फरक का असतो? त्या मुलांना हे मॅनर्स ऑलरेडी आलेले असतात. त्यांची जी वडील आहेत किंवा ती जी मुलं शिकतात ना, ते एकदम स्टँडर्ड लेवलचे कॉलेज, फीज पण तसे दिलेले असतात. ह्याच्यामध्ये अदर कंट्रीजमध्ये कंपल्सरी पोर्शन आहे पर्सनल डेव्हलपमेंटचा. आपल्या इथं पर्सनल डेव्हलपमेंट कर म्हटलं तरी काय असतं ते? मला कपडे घालायला येत नाहीत का? मला काय समजत नाही का हेअरस्टाईल कशी करायची? मला माहीत नाही का? ह्या सगळ्या तुम्ही मेकअप पण कसा करायचा तसे मुलांचे पण मेकअप असतात. आपण आपलं पाऊस पावडर लावतो, झालं आपलं काम. सांगायचं झालं तर मुलांचे मेकअप, अक्षरशः आयब्रो पण मुलांना करायला लागतं. इथपर्यंत काय गोष्ट आहेत जे की पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये टीच केल्या जातात. आपल्याला एवढं डीप जायचं नाही, पण आपल्याला जरी समजलं की बोललं कसं पाहिजे, चाललं कसं पाहिजे, बसलं कसं पाहिजे, बॉस चेअर एम्प्लॉई चेअरमध्ये फरक असतो. बऱ्याच वेळा बघितलंय तुम्ही, एम्प्लॉई चेअरला कधीच पाठ नसते, बॉस चेअरला पाठ असते. समजते? मग बॉस चेअरलाच का पाठ असते हे प्रश्न आपल्याला पडणं खूप गरजेचं आहे. टेबल कधी पण हाताच्या लेवलला असतो. का असतो? तर टेबलवरती हात कधी असा ठेवायचाच नसतो, असा ठेवायचा नसतो, कोपऱ्यापासून पुढे, म्हणून कोपऱ्याच्या लेवलला तो असतो. त्या छोटे छोटे ज्या टेक्निक्स आहेत ना, ह्या शिकणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यामुळे काय होतं, लोक जज करतात. आजकाल लोक तुम्हाला सुरुवातीला बघून जज करतात. 6 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण स्कॅन होता समोरच्याकडे. मग जज करताना एक तर तुमचं वॉकिंग, टॉकिंग लक्षात आणि तुमचं ड्रेसिंग, ह्या गोष्टी परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. इवन त्या कोर्समध्ये तुम्ही जर ॲडव्हान्स कोर्स घेतला त्याच्यामध्ये ड्रेस वेल नंतर स्मेल वेल म्हणून एक पार्ट येतो, की तुम्ही परफ्यूम कोणते आणि कसे वापरले पाहिजे, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, दिवसा रात्री दुपारी कुठले परफ्यूम वापरले पाहिजे. असं खर्चिक काम आहे, पण हे चाललेलं आहे मार्केटमध्ये. आलं लक्षात? तुम्ही बघा ना, पुण्यातला एखादा स्मार्ट मुलगा एम्प्लॉय आला किंवा बॉस आला कंपनीमधला, तो ज्यावेळेस आपल्या शेजारून जातो ना, त्याचा एक चांगला स्मेल येतो, लक्षात घ्या. आणि स्मेल चांगला झाला की पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार होतं. जसं मंदिरामध्ये आपण अगरबत्ती का लावतो, मंदिरात गेले फ्रेशच वाटतं. सेम तुमचं बॉडी स्मेल किंवा परफ्यूमचा वास जर चांगला आला लोकांना, तर तुमच्याबद्दल बघण्याची नजर बदलते, पॉझिटिव्हनेस वाढतो. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ग्रामीण भागामध्ये ज्या आपली छोटी छोटी कॉलेज इथं पोहोचतच नाहीत. आणि मग ग्रामीण भागातली मुलं स्वप्न काय बघतात, मला सिटीमध्ये जॉब पाहिजे. पण सिटी लेवलचं वागणं जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. तिथले इथिकेट्स, मॅनर्स, बिहेवियर, खूप गोष्टी वेगळे ते आपल्याला माहीतच नाहीत. मग
आपल्या इथंच कुठेतरी MIDC मध्ये काम करायचं 10-15 जसं म्हणलं नाही, खाण्यापिण्यापुरतं झालं बस झालं, म्हणून मुलं काय होतात थोडी निगेटिव्ह होतात आणि बाजूला सरतात या गोष्टींपासून. असं आहे. आपण कॉलेजबद्दलच बोलतोय, तर आपण थोडंसं कॉलेजच्या जीवनात म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये पोरांचा सगळ्यात आपुलकीचा विषय असतो करिअर बिरियर पेक्षा, ते म्हणजे प्रेम. बरोबर आहे. आणि आपल्याला पाहिजे तसा कोणतरी माणूस मिळाला पाहिजे, मुलगा असेल तर मुलगी मिळाली पाहिजे, मुलगी असेल तर बरोबर मुलगा आहे. मिळाला पाहिजे. काही माणसांना मिळतात आणि काहींना मिळत नाही. बरोबर. ह्याच्यातून पण एक वेगळी अँझायटी, वेगळं डिप्रेशन येतं. आणि आपण बघतो की आता सध्या लोकांना आयडियल बनायचे, परफेक्ट रिलेशनशिप पाहिजे, परफेक्ट माणूस पाहिजे, आणि ह्याच्यातून येणारी टॉक्सिसिटी सध्या खूप जास्त वाढली. मला वाटतं की तुम्ही ह्याच्याविषयी बोलावं, सांगावं की तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्याच प्रेम प्रकरण, कॉलेज लाईफ, कॉलेजमध्ये येणारे असे हास्य, अशा घटना ह्याच्याबद्दल. आता कसं एक थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे हा. ॲक्च्युली ते म्हणतो ना की प्रेम सगळेच करतात पण गावला तो चोर. हा लक्षात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी मुलीबरोबर दिसलो आणि तुम्ही नाही आहे, म्हणजे तुम्ही मला काय म्हणणार, फिरतोय पोरींबरोबर, बरोबर, पण तुम्ही पण कुठेतरी फिरत असाल पण तुम्ही दिसत नाही, म्हणून मी म्हणतो ना गावला तो चोर, झाकली मूठ 1.25 लाखाची. हा लक्षात. अशा गोष्टी असतात. तर प्रेम सगळ्यांनाच होतं, त्याला प्रेम म्हणा किंवा काय गोष्टी अट्रॅक्शनच्या पण असतात, पण अट्रॅक्शन आणि प्रेम ह्याच्यामधला फरक मुलांना कळत नाही. पहिली गोष्ट लक्षात की ते ज्याला प्रेम समजतात ते अट्रॅक्शन पण असू शकतं. अशा बऱ्याचशा गोष्टी, हा म्हणून तर मला सेन्सिटिव्ह विषय आहे. आणि हा विषय जे आता प्रेमात आहेत त्यांना जर मी समजून सांगायला प्रयत्न केला की अरे प्रेम नको करू, आता करिअर कर, हे कर, ते उलट्या घड्यासारखं असतं. लक्षात. किती पाणी टाका त्यात पाणी जाणार नाही, का तर घडा उलटा आहे, तो सरळ नाही आहे. तो सरळ कधी होतो जेव्हा धक्के बसतात, फटके बसतात, त्यावेळेस तो सरळ होतो, पण त्यावेळेस वेळ गेलेली असते सगळ्या गोष्टींची. मग होतंय का आताची मुलं कमी वयामध्ये प्रेम करतात आणि हाईट सांगतो लग्न पण करतात. ह्या दोन गोष्टी खूप सोप्या आहेत. लग्नानंतर काय जगवणार कसं, मुलींच्या अपेक्षा जास्त असतात. लक्षात. आज जर तुम्ही पाहिलं असेल की जर कुठलाही प्रोग्राम येऊ दे साडी घेतली जाते, म्हणजे तुमच्या आत्ता दिवाळी होऊ द्या साडी घेतली जाणार त्या मुलीला, आणि फक्त 1 आठवड्यात लग्न येऊ द्या दुसऱ्या साडीला तयार राहावं लागेल तुम्हाला, आणि ती साडी घेऊन पण परत जत्रा येऊ द्या तुम्हाला साडीला तयार राहावं लागणार. अनुभवाचे बोल सांगतोय. लक्षात. कारण मुलींच्या अपेक्षा कधी कमी होत नाहीत. पहिली गोष्ट, त्या अपेक्षा पुरवण्यासाठी तुमचं प्रेम तिथं कोणीही खात नाही, तिथं पैसेच लागतात. पण ज्यावेळेस पैसे कमवायचे त्यावेळेस प्रेम करून बसला तुम्ही. लक्षात. त्यामुळे करिअर बघत बघत प्रेम करा. तुम्ही निवृत्ती महाराज बघता, तुम्ही खूप मुलींना बोलतात, पण ते पण प्रेमाच्या अपोज नाही. ते काय म्हणतात, सेट हो, तो IPS बन, ती PSI असू दे लग्न कर, तो इंजिनियर आहे ती पण इंजिनियर लग्न कर. लक्षात. हे तर प्रेम होऊ द्या. पण ते म्हणतो ना की निवृत्ती महाराज म्हणतात प्रेमाला क्वालिटी पाहिजे. रिॲलिटी तीच आहे, प्रेमाला क्वालिटी पाहिजे. की प्रेम कुठं केलं पाहिजे. स्टुडंटनी स्टुडंट बरोबर प्रेम केलं, पुढे जाऊन जर करिअर एकाचं सेट झालं एकाचं नाही झालं, साहजिक डिवोर्सचं प्रमाण का जास्त झालेलं आहे आता, रिझन तेच आहे. 6 महिन्यामध्ये होऊन जातात डिवोर्स. हायेस्ट डिवोर्स आहेत आज. आज माझ्याकडे पण बघतोय कारण कितीतरी मुली लग्न झाल्यानंतर 6 महिन्याने वर्षानंतर परत कोर्स जॉईन करतात. कोर्स का सोडलेला असतो तर माझं लग्न आहे म्हणून सर पत्रिका देतात, आणि परत रिजॉईनिंगला येतात का सर नाही नांदायचं मला, नांदवत नाही, घरच्यांचा सपोर्ट. ते खूप मोठा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. आता सेन्सिटिव्ह आहे, काय लोक ह्याच्यावर वेगळ्या पण निगेटिव्ह पण घेऊ शकतात, पण पॉझिटिव्ह जर घेतलं तर विचार करण्याची गोष्ट आहे की प्रेम करायचं असेल करिअर सेट करा, आणि प्रेमाला वय नसतं पहिल्यापासून ऐकलेले. लक्षात. अट्रॅक्शन फक्त त्या वयामध्ये येतं. थोडे कंट्रोल असणं पण आपल्यामध्ये खूप गरजेचं आहे. पुढे जाऊन प्रेम करा. घरचे पण अपोज करत नाहीत. घरचे अपोज का करतात माहिती आहे, करिअर सेट नसतं. जातीचा विषय बाजूला ठेवा आपण थोडासा. लक्षात. जातीमुळे तर सगळीकडे धिंगाणा चालूच आहे, तो विषय नाही आहे. पण जर तुम्ही सेट असाल, तुम्ही समजा PSI झाला, एक क्लास 1 अधिकारी आहे, क्लास 2ची मुलगी तुम्हाला आवडली, घरचे पण नाही म्हणत नाहीत, आपण म्हणतो एज्युकेटेड फॅमिली म्हणून लव्ह मॅरेज केलं, त्यांच्यामध्ये तो स्टँडर्ड बनतो. आणि गावाकडे तुम्ही MIDC मध्ये कामाला जो कुठेतरी कुठला तरी कामगार असू द्या आणि तुम्ही प्रेम करा, लगेच जातीवरती ते येतो. लक्षात घ्या. म्हणजे कितीतरी मोठे किस्से करतात. तर प्रेमाच्या बाबतीत ह्या गोष्टी मी बोलू शकतो. असं आहे. तुम्ही एक इन्फ्लुएन्सर आहात, तुम्ही आधी काम करत होता ती वेगळी गोष्ट आहे, बट मागच्या 6-7 महिन्यांमध्ये तुमचे 100K क्रॉस झाले. बरोबर आहे. आणि इंस्टाग्रामचा आपल्याकडे खूप भयान फॅड आहे, आणि इंस्टाग्राम वरती सध्या अडल्ट कंटेंट पण खूप झालाय, आणि तिथूनच बऱ्या फ्रॉडच्या वगैरे गोष्टी होतात. आणि इंस्टाग्रामचा तुमच्या चांगल्यासाठी कसा आपण म्हणजे विद्यार्थ्यांनी किंवा ओव्हरऑलच कसा त्याचा चांगल्या कामासाठी उपयोग करू शकतो, ह्याबद्दल ऐकायला आवडेल मला. आता इंस्टाग्रामचा जो विषय निघालेला आहे ना, प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात, तोटे असतात. डिपेंड आहे की तुम्ही ते घेताय कसं. लक्षात. इंस्टाग्रामवरून बऱ्याच जणांनी पैसे कमवले, इव्हन मी पण कमवतोय. लक्षात. की माझा बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती डेव्हलप झालेला आहे. आता आम्ही डेली बेसिसवरती त्याच्यावरती अर्निंग करतोय. लक्षात. कुठलंही प्रमोशन न घेता फक्त माझा त्याच्यावरती बिझनेस मी प्रमोट करतोय स्वतःचा, आणि चांगलं अर्निंग होते त्याच्यामध्ये. होतं काय माहिती आहे का, इंस्टाग्रामवरती जर फेमस व्हायचं झालं तुम्हाला, 2 गोष्टी असतात. आता होतं काय, इंस्टाग्राममुळे पण खूप जण डिप्रेशनमध्ये जातात. मला मेसेज येतात तर माझे फॉलोअर्स वाढत नाही, मी खूप टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्येच चालू आहे, असे मला मेसेज येतात लिटरली रोज. 30-40 हजाराच्या वरती मेसेज पडतात कधी कधी मला.
तर इंस्टाग्रामवरती काय होतं, तुम्हाला जर फेमस व्हायचं असेल तर सिम्पल मी सांगतो, जास्त टेक्निकल जायची गरज नाही की अल्गोरिदमच चांगले पाहिजे तुमचे, हाच चांगला पाहिजे, व्ह्यूजच चांगले, टायमिंगच चांगलं पाहिजे. एक्झाम्पल ते सांगायचं झालं तर खूप गोष्टींकडे आपण लक्ष देतो, यूट्यूबवरती व्हिडिओज बघतो, त्यांचे व्ह्यूज वाढवतो. पण मला जे जाणवलं की इंस्टाग्रामवरती तुम्हाला व्हायरल व्हायचं असेल, फेमस व्हायचं असेल तर 1-2 गोष्टी आहेत ज्या की कंपल्सरी असणार. कॅमेरा कसला पण असू द्या, एक सांगायचं झालं तर एक सगळ्यात महत्त्वाचं तुमची कंटिन्युटी. तुमचा डेली व्हिडिओ पडला पाहिजे, मग 2 टाका 3 टाका डेली. एक दिवस जरी मिस झाला तरी तुम्ही रेसमधून बाहेर आहे. म्हणजे एवढं ते खतरनाक आहे. तुम्ही बघा सगळे इन्फ्लुएन्स 2-2, 3-3 व्हिडिओज टाकतात. कंटिन्युटी खूप असणं गरजेचं आहे. आणि कंटेंटमध्ये 2 प्रकार आहेत लक्षात. एक तर तुमचा कंटेंट लोकांशी मनाशी भिडला पाहिजे, त्यांना पटला पाहिजे, लक्षात आवडला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एकदम भंगार पाहिजे, लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या पाहिजे. क्रिंच कंटेंट फॉर एक्झाम्पल, क्रिंचवाल्यांचे फॉलोअर जास्त आहेत, खूप जास्त लक्षात. मिलियनमध्ये क्रिंचवाल्यांचे फॉलोअर्स आहेत आणि ते पैसे कमवतात ॲक्च्युली. कारण इंस्टाग्रामला किंवा त्या मशीनला कळत नाही की लोक काय, त्यांना इम्प्रेशन पाहिजे असतं. इम्प्रेशन म्हणजे काय, किती क्लिक होत आहेत आणि किती कमेंट पडतात. ते कमेंट काय पडतात, मशीनला काय कुठली भाषा कळते, मशीनला कुठलीच भाषा कळत नाही. मशीनला काय कळते की लोक जातात तिथं थांबतात आणि काहीतरी लिहितात, काय लिहितात फरक नाही पडत. जेवढ्या जास्त शिव्या कमेंटमध्ये ना तेवढे जास्त पैसे तुम्हाला. विचार करा, तुम्ही म्हणाल की अरे ह्यांना लोक एवढी शिव्या घालतात युट्यूबवरती, इंस्टावरती, तरी पण हे लोक व्हिडिओ का टाकतात, का त्यांना कळले, ते कमेंटच वाचत नाहीत. आपण व्हिडिओ की आपण कमेंट करतो दानादन. तुम्ही बघा एखादा क्रिंज कंटेंट असेल, खाली किती शिव्या असतात. तुम्ही जेवढे जास्त शिव्या घालचाल ना तेवढे त्याचे व्ह्यूज जास्त, तेवढे इम्प्रेशन जास्त, तेवढे पैसे जास्त असतात. आज ते लाखो तुमच्या शिव्यांवरती कमवतात. आपल्याला भलं शिव्या खाऊन नाही, पण जर कंटिन्युटी असेल आणि कंटेंट जर स्ट्रॉंग असेल ना तुमचा, तरच व्हायरल होऊ शकतं. मग ते हॅशटॅग, अल्गोरिदम हे सगळे अफवा आहेत मी तर म्हणतो. असू शकतात टेक्निकल गोष्टी, पण असं जर कंटेंट असेल स्ट्रॉंगली तुमचा तर 100% व्हायरल होतं. आपण बघतो की आजकालच्या मुलांना म्हणजे राजकारणामध्ये पोरांनी भाग घेतला पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे, म्हणजे विचार केलाच पाहिजे. बट मुलं पदाधिकाऱ्यांच्या मागे धावणं किंवा राजकारणात नको त्या गोष्टीसाठी इंटरेस्ट करणं, घेणं, कुणासाठी कुठल्या तर नेत्यासाठी कुणाला तर ट्रोल करणं, हे प्रमाण एवढं वाढलंय की पोरं स्वतःचं करिअर सोडून सगळं ह्यातच व्हायला लागले. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर काही चांगल्या गोष्टी बोलूया, मग वाईट गोष्टींकडे जाऊ. कारण राजकारणाच्या बद्दल वाईट गोष्टी जास्त आहेत पण ते लोकांना कळत नाहीत. आता चांगल्या गोष्टी काय आहेत राजकारणामध्ये की तुम्ही जर पाहिलं असेल की आपल्या इंडियामध्ये एकच पोस्ट अशी, तर जर कॉमर्स कोणी असेल तर रिलेट करतील किंवा ज्यांना अकाउंटिंग चांगलं कळतं ते रिलेट करतील ह्या गोष्टीची, की राजकारणामध्ये म्हणजे एकच पोस्ट आपल्या इंडियामध्ये अशा आहेत की ज्याच्यामध्ये सगळे अलाउन्सेस दिले जातात. ते म्हणजे तुम्ही आमदार, खासदार काहीतरी झालं पाहिजे, म्हणजे अशी काय पोस्ट आहे, पंतप्रधान, आमदार, खासदार जर तुम्ही झाला तर तुम्हाला सगळे अलाउन्सेस दिले जातात. अलाउन्सेस म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये भत्ते म्हटले जातात. तुम्हाला पार्किंग फ्री, कुठं गाडी लावा, टोल फ्री, गव्हर्नमेंटकडून एंटरटेनमेंट म्हणून पिक्चर फ्री, लक्षात. तुम्ही फिरायला गेला तर फॉरेन टूर आहेत त्या फ्री असतात तुम्हाला. अशा बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटकडून ॲज अलाउन्सेस म्हणून मिळतात. पगार सोडून राहायला घर मिळतं, घर भाडं मिळतं, नोकर चाकरांचे पगार, टेलिफोन, लाईट बिल, सगळं काय त्या एमएलएला एक मिळतं. आणि हाईट सांगतो, तुम्ही एक दिवस जर खासदार किंवा आमदार झाला, दुसऱ्या दिवशी वाटलं तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे, त्या दिवशीपासून पेन्शन चालू. म्हणजे ही रिॲलिटी आहे त्याच्यामध्ये. ह्या पॉझिटिव्ह गोष्टी. मग व्हायचं तर तसं व्हा. लोक म्हणतात ना, गरिबाची सेवा करता करता कधी श्रीमंत झालं कळलंच नाही राजकारणात. लक्षात. तर ते लोक त्या पद्धतीने आहेत त्या गोष्टी लक्षात. कारण भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणे ॲग्री करावा लागेल आपल्याला. कारण आज तुम्ही बघता की इंडियाचा इन्कम जर पाहिला, GDP पाहिला किंवा टॅक्स कलेक्शनच्या बाबतीमध्ये आज इंडिया रँक 3मध्ये, टॉप 3मध्ये टॅक्स कलेक्ट करण्यामध्ये विचार करा जगामध्ये. मग साहजिक डेव्हलपमेंटमध्ये पण त्याच रेशोमध्ये पाहिलं होतं. डेव्हलपमेंटमध्ये आपला नंबर जो लागतो ना तो 64-65वा नंबर लागतो. म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये आपल्या पुढे बांगलादेश आणि नेपाळ आहे. विचार करा, पाकिस्तान आपलं थोडंच क्लोज आहे लक्षात. डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये डेव्हलपमेंट तेवढ्या स्पीडने होत नाही. रिझन एकच आहे की येणारा पैसा भ्रष्टाचारामध्ये जातोय. ह्या काही गोष्टी आहेत. तर हा राजकारणाचा हा विषय झाला. त्याचे तोटे जर बघायचं गेलं, आज जर तुम्ही बघताय मध्ये आधी ज्या काही दंगली झाल्या त्याच्यामध्ये ज्या मुलांवरती केसेस झाल्या, आज सगळीकडे CCTV आहेत, कुणीही व्हिडिओ काढतंय आणि पोलिसांना अवघड जात नाही पकडायला. तुम्ही एका दंगलीमध्ये उतरा, नुसतं 5 जरी झाला कॅमेराला, तुम्ही दगड टाकला न टाकला हे काय नाही, कॅमेरात तो दिसलेला आहे, कॅप्चर झालेला आहे, लगेच उचलून घेतायत लक्षात. असे काही गावामधले, मी एका गावामधलं बघितलं मध्ये, मी नाव नाही घेते, एक सेन्सिटिव्ह विषय होता तो. तर गावामधली 350-400 मुलं जेलमध्ये येतात. दंगल झालेले 3 महिने झाले, पण ते जेलमध्ये आहेत. घरचे रडतायत अक्षरशः. ते आता जोशात गेले असते किंवा कोणता विषय असेल माहीत नाही, जातीवादी विषय असू शकतो सगळ्या गोष्टी. पण त्याच्यामुळे होतंय काय, एकुलता एक कमवणारा घरामध्ये मुलगा तो जेलमध्ये जाऊन बसलाय. कधीही त्याच्यावरती कुठलीही केस नव्हती, कुठलाही मॅटर नव्हता, तो जाऊन बसलेला आहे. होतं काय की राजकारण आपल्याला कळलंच नाही. कळलं नाही म्हणजे काय की पहिल्यापासून आपलं गव्हर्नमेंट एवढं हुशार आहे की आपल्याला राजकारण कळूच दिलं नाही. तुम्ही जर पाहिलं असेल, तुम्हाला इतिहास, भूगोल, गणित, इंग्लिश ह्याचे मोठमोठे पुस्तक आहेत कॉलेजमध्ये पण.
पण ज्यावेळेस नागरिकशास्त्र आणि समाजशास्त्र हे 2 विषय राजकारण शिकवतो मला, तर 4थी आणि 5वी मध्ये तुम्हाला 20 पानाचं पुस्तक होतं, 10 का 15 मार्काचा पेपर असायचा, संपलं राजकारण. तुम्ही एवढं शिकला. 4थी आणि 5वी मध्ये फक्त 2 पुस्तकं शिकला नागरिकशास्त्र. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायलाच मिळालं नाही की राजकारण असतं काय. लक्षात. मग हा खूप मोठा. जर तुम्हाला जी गोष्ट समजलीच नाही त्याच्यामुळे तुम्ही हुशार कसं बनणार. म्हणजे वेडं बनवलं तुम्हाला, तेवढ्यापुरतंच हुशार बनवलं की तुम्ही जाऊन फक्त मतदान केलं पाहिजे किंवा पैसे देऊन मतदान केलं पाहिजे. त्यामुळे राजकारण न कळल्यामुळं आपल्याला एवढं लुटलं जातं, आपण हिशोब मागायला जात नाही कुठल्या गोष्टीचा. ॲक्च्युली ऑडिटमध्ये पब्लिकचा पूर्णपणे हक्क आहे की गव्हर्नमेंटला जाऊन हिशोब मागणं. आज मागतोय कोणाला आपण? कधीच नाही. आंदोलन करणं, हे करणं, हे कोणाचे हक्क आहेत? आपल्या सामान्य पब्लिकचे. पण आंदोलन करते भ्रष्टाचारीच नेते, आंदोलनाला तेच बसतायत, भ्रष्टाचार पण तेच करतायत, पब्लिक नुसतं माझ्या बघतंय. म्हणून आज पक्ष जरी बदलायचा झाला तर पब्लिकला कोणीच विचारत नाही ज्यांनी निवडून दिलेले. आलं का? तर आपल्या नॉलेजची कमतरता आहे. जिथं नॉलेजची कमतरता असते तिथंच आपण गप्प बसतो. लक्षात. त्यामुळे राजकारणात उतरायचं असेल, अशा गोष्टींमध्ये उतरायचं असेल तर राजकारण पहिलं शिका, नॉलेज घ्या. म्हणजे जुने लोक म्हणतात नाही की राजकारण कोणाच्या बापाला कळू शकत नाही. रिझन तेच आहे की तुम्हाला शिकवलंच नाही राजकारण, तर तुम्हाला कळणारच कसे. लक्षात. त्यामुळे तुम्ही राजकारण अगोदर शिकून घ्या आणि मग उतरा ह्या गोष्टींमध्ये. मग तुम्ही दंगलीत उतरण्याच्या ऐवजी तुम्ही मोर्चांमध्ये उतरचाल. समजते. मुक मोर्चामध्ये उतरचाल का? तर ते कायद्याने, आणि दंगल कायद्याने नाही आहे. लक्षात. तर ह्या गोष्टी मी थोडक्यात सांगेन राजकारणाच्या बाबतीमध्ये. थँक्यू सनी सर, तुम्ही आपल्याला वेळ दिला आणि माझ्या या पहिल्याच पॉडकास्टसाठी आपण गेस्ट म्हणून आला, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो आणि तुमचे धन्यवाद. थँक्यू.